MSc Part 2 पेपर 1 युनिट 2 पेरिसायकलिक रिॲक्शन. आपण पेरिसायकलिक स्टार्ट केला आहे. काल आपण सायक्लो ॲडिशन रिॲक्शन बघितली होती. आता सेकंड पॉईंट इज अदर पेरिसायकलिक रिॲक्शन. त्यातली फर्स्ट आहे इलेक्ट्रोसायकलिक रिॲक्शन. The reaction in which the ring close or open at the expanse of the conjugated double bond or triple bond. इलेक्ट्रोसायकलिक मध्ये काय होणार, रिंग क्लोज होते किंवा ओपन होते कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्डनी. आता ही जी रिॲक्शन आहे ही Hμ कंडिशन म्हणजे फोटोकेमिकल कंडिशन किंवा थर्मल कंडिशन. Hμला आपण Hμला काय म्हणतो आपण फोटोकेमिकल कंडिशन किंवा डेल्टा जो आपण काढला आहे ॲरोवरती त्रिकोण जो त्याला डेल्टा म्हटलं जातं त्याला काय म्हणतात थर्मल कंडिशन. Hμला म्हणतात फोटोकेमिकल कंडिशन आणि डेल्टा जो काढला आहे त्याला थर्मल कंडिशन म्हटली जातं. ओके, ती आपण रिॲक्शन केली तर ही 4π इलेक्ट्रॉन सिस्टीम जी आता खाली एक्झाम्पल दिलं आहे डाईन ही त्यांच्यातच रिॲक्शन होते. ओके, 4π इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे आणि इलेक्ट्रोसायकल सेकंड आपण एक्झाम्पल घेतलं आहे (135) ट्रायहेक्झिन 135 ट्रायहेक्झिन. त्याची Hμ आणि फोटोकेमिकल कंडिशनला थर्मल कंडिशनला रिॲक्शन तेव्हा प्रोडक्ट फॉर्मेशन होतं. इज 4+2 π इलेक्ट्रॉन सिस्टीम याला म्हटलं जातं. फर्स्टली याच्यात काय बनवू आपण कॉन रोटेशन अँड डिस रोटेशन. कॉन रोटेशन काय आहे आणि डिस रोटेशन काय आहे. कॉन रोटेशन फर्स्टली द ऑर्बिटल p ऑर्बिटल मूव इन द सेम डायरेक्शन अँड द ओव्हरलॅप टेक प्लेस. तर कॉन रोटेशन आपण केव्हा म्हणणार जेव्हा p ऑर्बिटल हे जे आपण आता खाली ऑर्बिटल दाखवले आहेत हे जे ऑर्बिटल आहेत हे सेम डायरेक्शनमध्ये असतील तर त्याला कॉन रोटेशन म्हटलं जातं. म्हणजे आता एक ॲरो पूर्णपणे इकडेच आहे किंवा हा इकडेच मूव होतो आहे तेव्हा त्याला काय म्हणणार कॉन रोटेशन. आणि ओव्हरलॅप झाल्यावर त्याच्यामध्ये ओव्हरलॅप होतं. ओके, कसं काय ओव्हरलॅप. आता हा जेव्हा इकडे शिफ्ट होणार तेव्हा प्लस चार्ज आहे तो खाली येणार आणि हा परत इकडे शिफ्ट होणार तेव्हा मायनस चार्ज इथे खाली येणार आणि हा प्लस चार्ज आहे तो इथे वरती जाणार. म्हणजे प्लस प्लसमध्ये त्यांच्यामध्ये ओव्हरलॅप होतं त्याला काय म्हणणार कॉन रोटेशन. आणि डिस रोटेशनला काय ओव्हरलॅप टू अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शनने जेव्हा ओव्हरलॅपिंग होतं तेव्हा त्याला डिस रोटेशन म्हटलं जातं. आता अपोजिट डायरेक्शन म्हणजे हा इकडे ओव्हरलॅप हा इकडे ओव्हरलॅप. तेव्हा आता हा जेव्हा इकडे ओव्हरलॅप होणार तेव्हा प्लस चार्ज आहे तो इथे मध्ये येणार आणि जेव्हा हा इथे होणार तेव्हा प्लस चार्ज इथे मध्ये येणार. म्हणजे काय ते अपोजिट डायरेक्शनने ओव्हरलॅप झालेले आहेत त्याला म्हणतात डिस रोटेशन. किंवा मायनसचं आपण घेतलं तर मायनस जेव्हा ओव्हरलॅप होणार तेव्हा हा मायनस चार्ज मध्ये येणार परत हा इकडून ओव्हरलॅप झाला मायनस चार्ज इथे मध्ये येणार. म्हणजे ह्यांच्यामध्ये अपोजिट डायरेक्शनने ओव्हरलॅप झाल्यामुळे काय झालं इथे डिस रोटेशन. आणि जेव्हा सेम डायरेक्शनने ओव्हरलॅप होतो तेव्हा कॉन रोटेशन म्हटलं जातं. सुप्रा अँड इंटराफेसियल ॲडिशन. आता सुप्रा अँड इंटराफेसियल काय इफ ऑल द बॉन्डिंग इव्हेंट टेक प्लेस ऑन द सेम फेज ऑफ द पाय सिस्टीम द कॉन्फिगरेशन ऑफ द रिॲक्शन इज टर्म ॲज सुप्राफेसियल. तेच आता जे आपण म्हटलं ते की सेम फेसने जर त्यांच्यामध्ये पाय सिस्टीमचं कॉन्फिगरेशन झालं तर त्याला काय म्हणतात सुप्राफेसियल. इफ द बॉन्डिंग इव्हेंट ऑकर ऑन द अपोजिट साईड फेस ऑफ द पाय सिस्टीम द रिॲक्शन इज टर्म ॲज इंटराफेसिबल. ओके, जर अपोजिट साईडने झालं तर इंटराफेसियल म्हणतात त्याला. याच्यामध्ये आपण पिक्चरमध्ये बघू शकतो की सेम फेसने म्हणजे सेम आता ब्ल्यू कलरने दाखवले जे डिनोटेड केलेला आहे तो सेम फेस दाखवले आहे. सेम फेसने झाल्यामुळे काय झालं सुप्राफेसियल. पण ह्यांच्यामध्ये आता खाली जर बघितलं तर ब्ल्यू फेस आहे त्यांच्यामध्ये ओव्हरलॅप होते पण ते काय अपोजिट आहे. एक लोक वरती एक लोक खाली आहे तो काय अपोजिट झाला लोक त्याला काय म्हणतात इंटराफेसियल. तर सुप्राफेसियल इंटरॅक्शन सुप्रा इंट्राफेसियल इंटरॅक्शन इंट्राफेसियल इंटरॅक्शन काय आहे ते आपण फर्स्टली बघू. ओके, आता सुप्राफेसियल म्हणजे SS डिनोट केलं जातं SS फेसियल. सिमेट्री अलाउड आहे का. सुप्राफेसियल म्हणजे काय होतं याच्यामध्ये की सेम लोबमध्ये त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होतं. म्हणजे
आता आपण डिनोटेट केलं एक ह्याच्यामध्ये कसं डिनोटेट केलं बघा, ह्या दोनमध्ये वरती जे आहेत ते लोब आहेत ते रिकामी दाखवले आहेत आणि खालचे जे लोब आहेत इथे त्याच्यामध्ये डॅश डॅश दाखवले. ह्याच्यामध्ये पण सेम वरचे जे लोब आहेत ते डॅश डॅशने दाखवले आहेत, खालचे जे लोब आहेत ते त्याच्यामध्ये डॅश काढली नाही. ओके, मग ह्याच्यामध्ये जर त्या डॅश डॅशमध्ये जर इंटरॅक्शन झालं दोघांमध्ये तर ते सुप्राफेसियल, म्हणजे हे एक सुप्राफेसियल, दुसरा हा एक सुप्राफेसियल, त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन असेल त्याला सुप्राफेसियल म्हणतात. सिमेट्री अलाउड आहे, ते इंटरॅक्शन अलाउड आहे. देन सुप्राएंटेराफेसियल म्हणजे ह्याच्यामध्ये आता बघितलं तर खालचा लोब जो आहे तो डॅश डॅशने दाखवला आहे, वरचा लोब जो आहे डॅश डॅशने दाखवला आहे. ह्याच्यामध्ये काय झालं, सुप्राफेसियल इंटरॅक्शन. पण ह्यामध्ये बघितलं तर वरचा लोब आणि खालचा, वरच्या लोबमध्ये रिकामी आहे त्याच्यामध्ये आपण डॅश काढलेली नाही, पण खालचा लोब आहे त्याच्यामध्ये डॅश काढले. ह्या मॉलिक्यूलचा बघितला तर हा वरचा लोब रिकामी आणि खालच्या लोबमध्ये डॅश काढले. ह्यांच्यामध्ये कसं इंटरॅक्शन, असं एक डॅशने आणि एक रिकामी, तसं इंटरॅक्शन होत नाही. इंटरॅक्शन झालं तर कसं होणार, असं होणार. मग त्याला काय म्हणतात, एंटेराफेसियल. हे सिमेट्री फॉर्बिडंट आहे. ओके, आणि एंटेराफेसियल. एंटेराफेसियल म्हणजे मिसमॅचेस पूर्णपणे. एक इथे काय आहे, ह्या लोबमध्ये डॅश आहे, या लोबमध्ये नाही, ह्या लोबमध्ये नाही, ह्या लोबमध्ये नाही. म्हणजे ह्यांच्यामध्ये एंटेराफेसियल, ह्याच्यामध्ये इंटरॅक्शन होत नाही. हे सिमेट्री फॉर्बिडंट आहे. असे 3 टाईप आहेत, सुप्राफेसियल, एंटेराफेसियल आणि एंटेराफेसियल. देन नेक्स्ट आहे सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंटमध्ये एक 1-3 रिअरेंजमेंट आहे सिग्माट्रॉपिक, आणि 1-5 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट आहे. तर पहिली बघूया आपण 1-3 रिअरेंजमेंट. त्यामध्ये काय आहे, 1 2 3 3. ओके, याच्यामध्ये इंटरॅक्शन कसं होतं, एक HMU कंडिशन, डेल्टा म्हणजे फोटोकेमिकल कंडिशन, थर्मल कंडिशनला ही रिॲक्शन जाते. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर 1-3 का आहे, कारण की आपण नंबर दिला तर काय होतं, यामध्ये 1 नंबरचा जो हायड्रोजन आहे आता हा, तो फक्त 3 नंबरवरती शिफ्ट होतो. द रिॲक्शन इन विथ द मायग्रेशन ऑफ अ सिग्मा बॉन्ड फ्रॉम द वन एंड टू अनदर एंड अँड नेट नंबर ऑफ पाय बॉन्ड रिमेन सेम. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की मायग्रेशन ऑफ अ सिग्मा बॉन्डचं आहे ते मायग्रेशन होतं, आणि डबल बॉन्ड हा तसाच राहतो, म्हणजे तेवढाच एक आहे तर एकच राहतो. नंबर ऑफ डबल बॉन्ड पाय बॉन्ड रिमेन सेम. फक्त काय होणार आहे याच्यामध्ये, सिग्मा बॉन्डचं मायग्रेशन, आणि डबल बॉन्ड जितके आहेत तितकेच राहणार आहे. 1-3 सिग्माट्रॉपिक मायग्रेशन, पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम, 4 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम ही आहे जी 1-3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट मायग्रेशन आहे ती काय आहे, 4 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे. काय होणार, हा पूर्णपणे बॉन्ड जो आहे ते इथे शिफ्ट होणार, आणि हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होणार, बस. देन ही आता 1-5 मायग्रेशन आहे. ह्याच्यामध्ये काय होणार, 1-5 का, 1 2 3 4, आणि हा 5 नंबरचा इथे कार्बन आहे. 5 नंबरच्या कार्बनवरती हा सिग्मा बॉन्ड इथे मायग्रेशन होणार, त्यामुळे काय होणार, हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट, हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट. म्हणजे काय झालं, डबल बॉन्ड जे आहेत, पाय बॉन्ड जे आहेत ते रिमेन सेम राहिले, फक्त काय झालं, सिग्मा बॉन्डचं इथे मायग्रेशन झालं. 1-5 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट जी आहे, मायग्रेशन जी आहे ती 4+2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे. देन नेक्स्ट आहे सुप्राफेसियल मायग्रेशन. सुप्राफेसियल मायग्रेशन काय आहे, इफ द मायग्रेशन ग्रुप मायग्रेट टू द सेम फेज ऑफ अ मॉलिक्यूल इज कॉल्ड सुप्राफेसियल मायग्रेशन. सेम फेजने जर मायग्रेशन झालं तर काय म्हणणार त्याला आपण, सुप्राफेसियल. म्हणजे आता 2 आपण लोब काढलेले आहेत, डॉटेड लाईनने आणि होल रिकामी आहे, दुसरा आहे तो, मग त्यांच्यामध्ये सेम फेजने झालं तर ते सुप्राफेसियल मायग्रेशन. एंटेराफेसियल मायग्रेशन, इफ द मायग्रेशन ग्रुप इज अ मायग्रेट टू द अपोजिट फेज अ मॉलिक्यूल इज कॉल्ड एंटेराफेसियल मायग्रेशन. अपोजिट फेजने जर मायग्रेशन झालं, आता सेम फेज, आता हा लोब जो आहे एक डॅशने दाखवला आहे, एक होल रिकामी आहे, त्या फेजने अपोजिट फेजने जर मायग्रेशन झालं तर त्याला काय म्हणणार आपण, एंटेराफेसियल मायग्रेशन. ग्रुप ट्रान्सफर रिॲक्शन, 1 or more group of atom is transfer from one to another group. ओके, पूर्णपणे ग्रुप जर मायग्रेट होत असेल
ॲटमवरती, तर त्याला काय म्हणा, ग्रुप ट्रान्सफर रिॲक्शन. म्हणजे काय झालं याच्यामध्ये, हा डबल बॉन्ड जो आहे इथे, हा सिग्मा बॉन्ड काय झाला इथे आला ह्याच्यावर, हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट झाला आणि हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट झाला, त्यामुळे काय झालं ग्रुप ट्रान्सफर झाला, त्याला म्हणतात ग्रुप ट्रान्सफर रिॲक्शन. ओके, आता हे काही रूल आहे, सिलेक्शन रूल ह्याला म्हटलं जातं. इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शन, सायक्लो ॲडिशन रिॲक्शन, सिग्माट्रॉपिक रिॲक्शन. ह्याच्यामध्ये जर फोरेन सिस्टीम असेल, फोरेन पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम असेल आणि त्याच्या ॲरोवरती जर पहिले आपण इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शन आहे त्याची कंडिशन बघतोय. जर फोरेन पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम असेल आणि त्याच्यामध्ये जर थर्मल कंडिशन असेल तर तिथे कॉन रोटेशन होतं. कॉन रोटेशन म्हणजे काय, सेम कॉन रोटेशन काय सांगितलं मी, ओव्हरलॅपिंग कसं होणार, सेम डायरेक्शनने होणार कॉन रोटेशनमध्ये. ओके, कॉन रोटेशन म्हणजे काय, सेम डायरेक्शनने ओव्हरलॅपिंग होतं. ओके, आणि जर एचम्यू कंडिशन असेल, फोरेन पाय इलेक्ट्रॉन आणि एचम्यू कंडिशन म्हणजे फोटोकेमिकल कंडिशन असेल तर त्यामध्ये डिसरोटेशन होणार, म्हणजे अपोजिट फेजने रोटेशन होणार, अपोजिट फेजने ओव्हरलॅपिंग होणार. जर त्यामध्येच फोरेन +2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम असेल आणि ॲरोवरती जर थर्मल कंडिशन असेल तर त्याच्यामध्ये डिसरोटेशन म्हणजे अपोजिट ओव्हरलॅप होणार, लोब असणार ते. आणि एचम्यू कंडिशन फोटोकेमिकल कंडिशन असेल तर ती कॉन रोटेशनने म्हणजे सेम फेजने सेम डायरेक्शनने ओव्हरलॅप होणार. ओके, हे जे रूल आहेत ना हे इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला एक्झाम्पल जेव्हा सोडवाल ना तेव्हा रिॲक्शन जेव्हा सॉल्व करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला हे उपयोगी पडतात. तर सेकंड आहे सायक्लो ॲडिशन रिॲक्शन. सायक्लो ॲडिशन रिॲक्शनमध्ये काय आहे, फोरेन पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम असेल, डेल्टा म्हणजे थर्मल कंडिशन असेल तर त्याच्यामध्ये सुप्रा इंट्राफेसियल इंट्रॅक्शन होतं आणि ते जर एचम्यू कंडिशन असेल तर सुप्रा फेसियल इंट्रॅक्शन होतं. देन फोरेन +2 जर थर्मल कंडिशन असेल तर सुप्रा फेसियलने इंट्रॅक्शन होतं आणि जर एचम्यू कंडिशन असेल तर फोटोकेमिकल कंडिशन असेल तर सुप्रा एंटराफेसियलने इंट्रॅक्शन होतं. सिग्माट्रॉपिकमध्ये काय आहे, फोरेन मीन्स काय, 1-3 जी पाय सिस्टीम असते. ओके, त्याच्यामध्ये थर्मल कंडिशनला एंट्राफेसियल, एचम्यू कंडिशनला सुप्राफेसियलने. आणि फोरेन +2 1-5 जी आपण बघितली आता, ती जर सिस्टीम असेल तर थर्मल कंडिशन ही सुप्राफेसियल असते आणि एचम्यू कंडिशन एंटराफेसियल असते. देन नेक्स्ट काही रिअरेंजमेंट, काही रिॲक्शन आहेत ज्यामध्ये ह्या पेरिसायकलिकच्या रिॲक्शन जातात, त्या आपण रिॲक्शन बघू. कोप रिअरेंजमेंट त्यातली पहिली आहे थर्मल 3-3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट ऑफ 1,5 डायन्स. 1,5 डायन्सची थर्मल कंडिशनला 3-3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट आहे, त्याला काय म्हणतात, कोप रिअरेंजमेंट. आता ही जी रिॲक्शन आपण इथे बघतो की ॲरोवरती थर्मल कंडिशन डेल्टा टी दिला आहे म्हणजे काय, थर्मल कंडिशन आहे. 1-5 का म्हटलं याला, 1 2 3 4 5 आणि 1 नंबरला काय आहे, डबल बॉन्ड आहे, म्हणून 1,5 डायन्सची काय होणार आपली रिअरेंजमेंट होणार आहे सिग्माट्रॉपिक 3-3 रिअरेंजमेंट. 3-3 का, आपण नंबरिंग देऊया, 1 2 3, 1 2 3. ह्या 3 आणि 3 मध्ये बॉन्ड फॉर्मेशन होणार, म्हणजे हा जो बॉन्ड फॉर्मेशन इथे दाखवला हा 3-3 मध्ये झाला आहे, म्हणून त्याला 3-3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट म्हटलं जातं. ओके, आता मेकॅनिझम आपण बघू याचं. काय झालं आहे, मग अशी नंबरिंग दाखवलं होतं 1 2 3 1 2 3. ह्या 3-3 मध्ये बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे. काय होणार, हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार, हा डबल बॉन्ड इथे आणि हा इथून ब्रेक होऊन इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन होणार. हे सायकलिक एक अडक दाखवलं आहे त्यांनी कसं होणार ती थर्मल कंडिशनला. आणि फॉर्मेशन ऑफ 3-3 म्हणजे हा 3 नंबरचा जो कार्बन होते हे 2 नंबरचे त्यांच्यामध्ये हे बॉन्ड फॉर्मेशन झाल्यामुळे त्याला 3-3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट म्हटलं जातं. देन नेक्स्ट रिॲक्शन इज अ अझाकोप रिॲक्शन. अझाकोप रिॲक्शनमध्ये काय आहे, फक्त नायट्रोजनची ॲडिशन आहे. कोप रिॲक्शनमध्ये सगळेचे सगळे कार्बन होते. ओके, अझाकोप रिॲक्शनमध्ये आपण कधी वापरतो प्रेफिक्स, जेव्हा नायट्रोजन ग्रुप त्याच्यामध्ये नायट्रोजन ॲटम त्यामध्ये जर ॲड झाला तर आपण अझा ग्रुप वापरला जातो, त्याच्यामध्ये अझा हे प्रफिक्स वापरलं जातं. काय आहे अझाकोप
reaction, the 3,3 sigma-topic rearrangement where one of the atom involved in the rearrangement is nitrogen. फक्त याच्यामध्ये नायट्रोजनची एक ॲडिशन होते. 3,3 सिग्मा-टॉपिकच होते, फक्त नायट्रोजन याच्यामध्ये ॲड आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, अझाकोप रिअरेंजमेंट रिॲक्शन. तर ह्याला नेमिंग कसं देणार तुम्ही, तसंच 1 2 3 1 2 3 काय झाला, 3,3 मध्ये इथे बॉन्ड फॉर्म झाला, म्हणून काय म्हणतात त्याला 3,3 सिग्मा-टॉपिक रिअरेंजमेंट, अझाकोप रिअरेंजमेंट. मेकॅनिझम बघू आपण याचं. सेम आहे मेकॅनिझम, सेम तसंच आहे. नंबरिंग द्यायचं 1 2 3 1 2 3. त्या कार्बन ते जो आहे तिथे फक्त नंबरिंग द्यायचं आहे. तिथे थर्मल कंडिशन इथे दाखवली आहे. काय होणार, बॉन्ड तेवढे शिफ्ट होणार. हा जो नायट्रोजन आहे कार्बनचा बॉन्ड इथे शिफ्ट होणार, हा इथे, आणि हा मधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक होणार, तो फक्त इथे शिफ्ट होणार आहे. काय झाला, 3,3 ह्यांच्यामध्ये, या 3,3 मध्ये इथे बॉन्ड फॉर्मेशन झालं. ओके, हा इथे बॉन्ड फॉर्मेशन झाला आहे 3,3 सिग्मा-टॉपिक, म्हणजेच काय, अझाकोप रिअरेंजमेंट, फक्त नायट्रोजनची ॲडिशन आहे. देन ऑक्सिकोप रिअरेंजमेंट. आता आपण बघितली कोपमध्ये काय होतं, नायट्रोजन ऑक्सिजन नव्हता, त्यामुळे काय होती, नुसती कोप रिअरेंजमेंट. अझामध्ये एक नायट्रोजन ॲड झाला म्हणून अझाकोप रिअरेंजमेंट. ह्याच्यामध्ये ऑक्सी का, कारण की हायड्रोजन ॲड झाला आहे, हायड्रॉक्सी ग्रुप ॲड झाला आहे, हायड्रोजन ॲड झाला आहे, ऑक्सिजन ॲड झाला आहे, सॉरी हायड्रोजन नाही, ऑक्सिजन ॲड झाला आहे, त्यामुळे ऑक्सी ग्रुप रिअरेंजमेंट, ऑक्सिकोप रिअरेंजमेंट म्हटलं जातं. द रिअरेंजमेंट ऑफ अ हायड्रॉक्सी 1,5 डायन्स टू इनॉल्स ऑर इनोलेट लिडिंग टू द डेल्टा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड. ओके, आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, 1,5 1 2 3 4 5 1,5 का, कारण की 1 आणि 5 नंबरला डबल बॉन्ड आहे, म्हणून 1,5 3 हायड्रॉक्सी 1 2 3 3 नंबरला हायड्रॉक्सी ग्रुप 3 हायड्रॉक्सी 1,5 डायन्स टू इनॉल और इनोलेट लिडिंग टू द डेल्टा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड फॉर्मेशन झालं आहे. कार्बोनिल कंपाऊंड इथे फॉर्मेशन झालेलं आहे. काय होणार आहे मेकॅनिझम, सॉरी थोडंसं हे झालं. हां, तर मेकॅनिझम काय होणार आहे यामध्ये, KH बेस आपण घेतला आहे इथे, KH. ओके, बेस घेतलेलं काय करणार, H प्लस अबस्ट्रॅक्ट करणार, O मायनस फॉर्मेशन, O मायनस फॉर्मेशन नंतर काय झालं, हा जो O मायनस आहे तो इथे बॉन्ड पार्टिसिपेटमध्ये पार्ट करणार, पार्ट घेणार. काय झालं, त्यामुळे हा बॉन्ड इथला ब्रेक झाला, त्यामुळे इथे डबल बॉन्ड आला, हा डबल बॉन्ड इथे येऊन सिंगल बॉन्ड फॉर्मेशन, डबल बॉन्ड इथे, म्हणजे काय इथे फॉर्मेशन झालं, असा एक फॉर्मेशन झाला. मग इथे डबल बॉन्ड होऊन इथे निगेटिव्ह चार्ज, मग काय H प्लसची ॲडिशन, फक्त OH फॉर्मेशन, टॉटोमर तयार झाल्यामुळे, इनॉल फॉर्म झाल्यामुळे काय झालं, इथे कीटोन फॉर्मेशन झालेलं आहे. सिम्पल आहे. ऑक्झिकोप रिअरेंजमेंट, ऑक्झी का, कारण की ऑक्सिजनची ॲडिशन आहे, अझा कारण की नायट्रोजनची आहे, कोप आहे नुसतं कारण की कार्बनच आहे, त्यामुळे काय झालं, फर्स्टली फक्त अबस्ट्रॅक्ट केला, KH बेस घेतलेला आहे, अबस्ट्रॅक्ट केला हायड्रोजन, O मायनसने पार्टिसिपेट केल्यामुळे इथला बॉन्ड ब्रेक झाला, त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड फॉर्मेशन झाला, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड झाला, सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड फॉर्मेशन झाला, नंतर इनॉल फॉर्मेशन झाल्यामुळे H प्लस त्याच्यामध्ये ॲड करायचा, इनॉल टॉटोमेरिझम अँड द फॉर्मेशन ऑफ द कीटोन. देन आहे क्लेझन रिअरेंजमेंट. याच्यामध्ये काय आहे, 3,3 सिग्मा-टॉपिक रिअरेंजमेंट ऑफ द अलिल विनिल इथर टू इल्ड गॅमा डेल्टा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड. गॅमा डेल्टा आपल्याला याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड मिळतो. 3,3 सिग्मा-टॉपिक रिअरेंजमेंट ह्याच्यामध्ये होते. आता 3,3 सिग्मा-टॉपिक कशी, 1 2 3 1 2 3 ह्या हा 3 नंबरचा कार्बन आणि हा 3 नंबरचा कार्बन ह्याच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे. ओके, आता ते कसं होणार ते आपण मेकॅनिझम थ्रू बघू. अरेंजेस प्रोडक्ट तुमचा रिॲक्टंट असा करायचा. ओके, आता कशी 1 2 3 आणि 1 2 3
हा 3 आणि ह्या 3मध्ये बॉन्ड फॉर्मेशन झालं आहे थर्मल कंडिशनला. ओके, सायक्लिक अडप्ट इथे फक्त दाखवलेला आहे, हा जो आहे तो. काय झालं, पहिल्यांदा हा डबल बॉन्ड ह्या डबल बॉन्डवरती अटॅक करणार. इथे डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड फॉर्मेशन आणि सिंगल बॉन्डचं इथे डबल बॉन्ड कार्बनिक ग्रुप फॉर्मेशन. हा इथून बॉन्ड ब्रेक होऊन आहे इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन झालं आहे. काय झालं, कार्बनिक ग्रुप इथे डबल बॉन्ड आल्यामुळे काय झालं, कार्बनिक ग्रुप फॉर्म झाला. हा इथे कार्बनिक ग्रुप आहे. डबल बॉन्ड कुठे, इथे फॉर्मेशन झालं आणि ह्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन झाला. बरोबर, इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन. आता अल्फा बीटा गॅमा आणि डेल्टा. बरोबर, म्हणजे काय झालं, कार्बोनिल प्लस गॅमा आणि डेल्टाला डबल बॉन्ड फॉर्मेशन झालं. जो प्रोडक्टमध्ये आपण सांगितलं आहे कार्बोनिल प्लस गॅमा डेल्टा डबल बॉन्ड फॉर्मेशन होतं. थँक्यू.